हेडिंग काय आहे याची? डिहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. ही थर्ड मेथड आपण शिकतोय काय करण्याची? अल्किन बनवण्याची. ह्या मेथड मध्ये पण रिएक्टंट हॅलाइडच असतो, पण साधा हॅलाइड नसतो, एक स्पेशल नाव आलंय विसिनल डायहॅलाइड. पुढच्या हॅलोजन चॅप्टर मध्ये शिकवायचं होतं पण आताच सांगून देतो रे. डाय हॅलोजन म्हणजे तुम्हाला काय लक्षात आलं? दोन हॅलोजन. दोन हॅलोजन जर दोन शेजारी शेजारी कार्बनला असतील तर अशा कंडिशन मध्ये त्याला विसिनल म्हणतात, विसिनल डायहॅलाइड, शेजारी शेजारी. आणि जर बायचान्स सपोज एकाच कार्बनवर दोन्ही असतील तर त्याला जेमिनल असं नाव असतं रे. कुठला वाला डायहॅलाइड? जेमिनल डायहॅलाइड. सध्या आपली गोष्ट कशाची चालू आहे? विसिनल हॅलाइडची गोष्ट चालू आहे. हे साईडला सोडून दिलं ना तर सध्या फरक पडत नाही. मी तुम्हाला सहज सांगून दिलं. सध्या आपल्या कामाचा कोण आहे तेवढा मला सांगा. कोण आहे? विसिनल. विसिनल डायहॅलाइड हा आपल्या कामाचा आहे. आता समजून घ्या होत काय असतं, तुमच्याकडे असे काहीतरी कंपाऊंड असतात ज्याच्यामध्ये विसिनल डायहॅलाइड असतात. CH2 सिंगल बॉन्ड CH2, एक क्लोरीन, याला पण एक क्लोरीन, ह्याला पण. ह्याला काय नाव वाचूयात रे आपण? दूर दूर बसा. विसिनल क्लोराइड किंवा विसिनल डायक्लोराइड असं आपण याला म्हणूयात. याच्यामध्ये एक रिएक्टिव्ह मेटल झिंक टाकला जातो आणि हिटिंग केली जाते. झिंकची खासियत आहे की झिंकला जेव्हा तुम्ही सोल्युशन मध्ये टाकता, झिंक जे असतं ते Zn, आता हे मेकॅनिझम सांगतो मग परत डायरेक्ट ट्रिक नाही, सहज लॉजिक सांगतो फक्त. झिंक जे असेल ते Zn2++2 इलेक्ट्रॉन मध्ये तुटत असतं. शेजारी इलेक्ट्रॉन पाहिले तर हे जानेवाले लोग म्हणजे लिव्हिंग ग्रुप क्लोरीन काय होऊन जातील रे? पळून जातील. हा इकडे पळून जाईल आणि हा इकडे पळून जाईल. मला सांगा, जाणारे लोक सुखाने जातात का? दुःख देऊन जातात. जर इलेक्ट्रॉन घेऊन पळाला त्या दोन्ही कार्बनवर कुठला चार्ज आहे? मला सांगा, काय Zn2+ बनून बसलाय? मग हा Zn2+ ह्या दोन क्लोरीन मायनस सोबत रिएक्ट होऊन जाईल का? आणि काय बनवेल तुम्हीच सांगा बरं? हे 2+ आणि हे एक मायनस काय बनेल सांगा? ZnCl2. ZnCl2 बनेल. एवढं लक्षात आलं? आता उरलं काय रे तिथे रिएक्शन मध्ये? हा उरला का? CH2. ह्या बिचाऱ्यावर कुठला चार्ज? पॉझिटिव्ह. सिंगल बॉन्ड, हा पण CH2. ह्याच्यावर बिचाऱ्यावर कुठला चार्ज? इथे काय आहे? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. एक पॉझिटिव्ह चार्ज एक इलेक्ट्रॉन घेतो, दुसरा पॉझिटिव्ह चार्ज दुसरा इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याचे बनतात रॅडिकल्स. एक एक इलेक्ट्रॉन आला तर काय बोलतो आपण? आणि रॅडिकलची खासियत असते की ते पटापट कंबाईन होतात. कंबाईन होऊन डबल बॉन्ड काय बनलं आपल्याकडे? अल्किन. तो काय झालं ओव्हरऑल? लक्षात आले ना चेंजेस? अगेन ह्याला काही टेन्शन घेत बसायची गरज. कोणी म्हणेल सर हे पाठबीट करत बसलो होतो, पाठच होत नाही. काहीच गरजच नव्हती. मी माझ्या एंडने सांगतोय तुम्हाला समजण्यासाठी नेमकं काय होतं. तुम्ही बिलकुल याचा लोड घ्यायचा नाही. काय होतं लक्षात ठेवा, Zn या दोन्ही Cl2 ला काढून घेतो, बाहेर कोण जातो? असं डायरेक्ट लक्षात ठेवायचं. ZnCl2 काय दोघांचा एक एक बॉन्ड कमी झाला, त्याच्याऐवजी डबल बॉन्ड लावायचा, कल्याण संपला काम. दॅट्स इट. लक्षात आलं का? ही अशी रिएक्शन. एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचंय. बाकी या मेकॅनिझम कडे काही लक्ष द्यायचं नाहीये. तुम्ही फक्त असं डायरेक्ट आपल्या ट्रिकने, बेसिक ट्रिकने लक्षात ठेवायचंय की Zn दोन्ही Cl ला काढून घेतो, ZnCl2 बनतो. मग ऑब्वियसली दोघांचा एक एक बॉन्ड कमी झाला तर दोघांमध्ये डबल बॉन्ड येतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवायचं नाही. नॉट इम्पॉर्टंट. फक्त तुम्हाला वाटलं कधी की त्याचा अर्थ समजून घ्यावा तर असा ते बनत असतो. लक्षात आलंय? ओके. एका प्रश्नाचं सपोज उत्तर द्या. याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये. जास्त क्वेश्चनची पॉसिबिलिटी पण नाही. माझ्याकडे कसा मॉलिक्यूल होता? इथे पण ब्रोमीन होता आणि इथे पण ब्रोमीन होता. मी याच्यामध्ये झिंक मेटल टाकला. ऍक्च्युअली झिंक पावडरच्या फॉर्म मध्ये टाकतात, डस्ट, पण मी झिंक लिहितो आणि हिटिंग केलं. काय होत असेल सांगा बरं? Zn ब्रोमीनला घेऊन पळून जातो. अरे काय भेटेल सर? ZnBr2+. इथे काय होऊन जाईल? डबल बॉन्ड येईल. CH3CH डबल बॉन्ड CH2. चौथी क्वेश्चन पॉसिबिलिटीच नाहीये. फार झालं एक्स्ट्रीमच तर तुम्हाला असा सायक्लिक वगैरे मॉलिक्यूल देतील. ह्याला पण क्लोरीन देतील आणि ह्याला पण क्लोरीन देतील. म्हणतील आम्ही याच्यामध्ये काय केलं? झिंक टाकलं आणि हिटिंग केली. समजलं? Zn आणि Cl2, ZnCl2 पळून जाईल. बरोबर आहे की नाही रे? प्लस काय होऊन जाईल रे? इथे एक डबल बॉन्ड येईल. हा सायक्लोहेक्झीन बनेल. लक्षात आला किस्सा? एवढी सोपीशी मेथड आहे. डायरेक्ट लक्षात
ठेवायची. समजली तिसरी मेथड? अजून पुढे जाऊयात सर. ओके, कुछ बोलना था? ओके चलो, 3 मेथड झाल्या. पुढच्या मेथड कडे जाऊयात. पुढची मेथड काय आपल्याकडे? तर पुढची मेथड आपल्याकडे आहे, ओके, हेडिंग माझा, ऍडिशन रिएक्शन्स. इलिमिनेशन संपल्या. इलिमिनेशनच्या किती मेथड होत्या? 3 मेथड होत्या. पहिले आपण सर्वात डिटेल मध्ये जी शिकली ती काय होती? डिहायड्रोहॅलोजिनेशन. एकदम व्यवस्थित शिकली आपण, ज्याला बीटा इलिमिनेशन पण म्हणतात. बरोबर आहे? ओके. त्याच्यानंतर आपण दुसरी मेथड शिकली, डिहायड्रेशन. तिसरी मेथड अगदीच सोपी होती, ती काय होती? आता आपल्याकडे आहे दुसऱ्या प्रकारच्या मेथड, ज्याने तुम्ही अल्किन बनवू शकता, आणि ती आहे ऍडिशन रिएक्शन. आता मला सांगा, तुम्हाला अल्किन बनवायचं आहे, म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 बनवायचा आहे. मी जर एक रिएक्टंट अल्काईन घेतला, अल्काईन, बरोबर आहे, आणि याच्यामध्ये हा रिएजंट टाकला, H2 इन द प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलेडियम, हा जर रिएजंट टाकून हिटिंग केलं, तर तुम्हाला हा याचा प्रोडक्ट तर नाही, तो तर बनवायचा आहे, तर काय होतं? कोणी सांगायचा प्रयत्न करेल? अल्केन बनतील सरळ. एक डबल बॉन्ड तुटेल, दोन्हीकडे हायड्रोजन, एक डबल बॉन्ड तुटेल, दोन्हीकडे हायड्रोजन. म्हणजे आपण अल्काईन पासून अल्केन बनवतो. अल्किन बनवणं मुश्किल. हा जर रिएजंट टाकला तर हा पूर्ण रिडक्शन करतो. हा तर डेंजर असतो, तुम्हाला सांगितलं पण होतं, डेंजर रिएक्शन आहे. डबल बॉन्ड दिसला की तोडला, कॉम्प्रोमाइजच नाही करत. मग ही वाली रिएक्शन आपण करू शकत? मग आपण रिडक्शन तर करतो, म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन तर करतो, पण पार्शियल. पार्शियल म्हणजे 3 डबल बॉन्ड होते ना, त्यातला एकच डबल बॉन्ड तोडतो आपण, 2 ठेवतो. त्याच्यासाठी काय केलं जातं? तर 2 ऑप्शन आहेत. त्यातला पहिला ऑप्शन असतो तुमच्याकडे लिंडलार्स कॅटलिस्ट. एक सायंटिस्ट आहे ज्याने डिस्कवर केला होता हा, काय म्हणतात त्याला? लिंडलार्स. पार्शियल रिडक्शनचा अर्थ कळाला ना? जर नॉर्मल हायड्रोजनेशन केलं तर सर्वच डबल ट्रिपल बॉन्ड तुटतील, म्हणून तुम्ही काय करता? पार्शियल. ट्रिपल बॉन्ड पैकी फक्त एकच बॉन्ड तोडायचा. मग लिंडलार्स कॅटलिस्ट काय असतो? तर पहिली गोष्ट, लिंडलार्स कॅटलिस्ट असतो काय ते समजून घ्या. शब्द लिहून येत असतो पॅलाडाइज्ड चारकोल, पार्शियली डिऍक्टिव्हेटेड विथ क्युनोलिन किंवा सल्फर कंपाऊंड. थोडं अजून प्रॉपर सांगतो. हा जो रिएजंट असतो तो कसा लिहून येत असतो? तो असतो H2, म्हणजे हायड्रोजनच ऍड करतात. आपण सांगा, नॉर्मल हायड्रोजनेशन मध्ये काय ऍड करायचं रे? निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम. इथे स्ट्रिक्टली मात्र काय वापरतात? पॅलेडियम. आणि फक्त पीडी नाही, PD-C असं लिहून येत असतं. जर असं नाही आलं तर काय येईल सर? H2PD-BaSO4. सल्फरचा कंपाऊंड असतो. काय करतो? 2 मिनिटात सांगतो. एवढंच नाही तर कधी कधी H2PD आणि सोबत क्युनोलिन नावाचा एक कंपाऊंड, ज्याचं स्ट्रक्चर लर्न करायचं नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये सल्फर असतो आणि रिंग असते. क्युनोलिन नाव लक्षात ठेवायचं. हे जर दिसले तर पार्शियल रिडक्शन. हे जर दिसले तर पार्शियल रिडक्शन. पार्शियल रिडक्शन म्हणजे नेमकं काय म्हणायचं आपल्याला? कार्बनचा जो ट्रिपल बॉन्ड असतो त्याचा कार्बनचा डबल बॉन्ड होतो. मग कोणी म्हणेल सर आम्ही विसरून गेलो, तर ते पण साईडला आठवून घ्या, लिहून द्या, ज्याच्यामध्ये पूर्ण रिडक्शन झालं होतं. पूर्ण रिडक्शन म्हणजे जर तुमच्याकडे कार्बन कार्बनचा ट्रिपल बॉन्ड असेल तर ती कंडिशन असते H2 इन द प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा पॅलेडियम किंवा प्लॅटिनम आणि हिटिंग. याच्यात सरळ कार्बन कार्बनचा सिंगल बॉन्ड उरतो. हे कम्प्लीट रिडक्शन असतं. कम्प्लीट रिडक्शन. जरा बघा बरं दोघांमध्ये काय फरक आहे. तिथे पण H2, इथे पण इथे पॅलेडियम एकटा नाही, त्याच्यासोबत कोण आहे? C. त्याच्यासोबत तसं होतं का? नाही. इथे पॅलेडियम सोबत BaSO4 आहे, पॅलेडियम सोबत क्युनोलिन आहे. हे जे असतात ना, हे वाले, हे पुढचे, हे पॉइझनिंग एजंट म्हणून काम करत असतात. हे झालं लिंडलार्स कॅटलिस्ट. असं अजून आपल्याकडे एक ऑप्शन आहे ज्याला म्हणतात बर्च रिडक्शन. ते पण पार्शियल रिडक्शनच करतं. चला तर किस्सा काय होतो ते सांगतो. होत काय असतं? होतं असं की तुमच्याकडे एक अल्काईन असतो असा वाला. तुम्ही याच्यामध्ये काय टाकत असता? पॅलाडाइज्ड चारकोल, म्हणजे H2 तर ऍड करता, पण सोबत कोण असतं? PD-C. कधी कधी याच्या सोबत याच एरोवर काय लिहून देतात? BaSO4. कधी BaSO4 नाही दिला तर क्युनोलिन. कधी हे दोन्ही न देता फक्त PD-C असं देतात. होत असं असतं. तुम्हाला रिएक्शनचं मेकॅनिझम आठवत असेल रे? जर माझ्याकडे एखादा अल्काईन असेल तर सुरुवातीला काय होत असतं? हा पॅलेडियम इथे काय आहे? रिएक्टंट की कॅटलिस्ट?
कॅटलिस्टचं काम फक्त रेट ऑफ रिएक्शनला वाढवणं, स्वतः कन्झ्युम होणे होत असं असतं की हा गॅस आणि तो पण, आणि गॅसचे मॉलिक्यूल रॅन्डमली मूव्ह होतात इन नेचर, बरोबर आहे ना. गॅसला त्याला काहीतरी एक शब्द असतो बघा, ब्राउनियन मुवमेंट. ब्राउनियन मुवमेंट म्हणजे इकडे तिकडे बोंबलत फिरणे, है ना. सो हे मॉलिक्यूल काय होत असतात, रॅन्डमली फिरत असतात. रिॲक्शन तेव्हाच होते. एक रिॲक्टंट घरी आणला, नाही क्लासमध्ये आणला, घरी आणला काय, आणि एक घरी ठेवला, बरोबर आहे, आणि रिॲक्शनची वाट पाहतो, रिॲक्शन होईल का. वर्गात जरी आणले, एक रिॲक्टंट ठेवला ह्यावाल्या चंबूमध्ये, चंबू राऊंड बॉटम फ्लास्क, बरोबर आहे, आणि एक वाला ठेवला ह्यावाला राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये, वाट बघतो रिॲक्शन होते, होईल का रिॲक्शन. रिॲक्शन व्हायची काय करावं लागेल, ह्या गुळूला याच्यात टाकावं लागेल, बरोबर आहे ना, तेव्हा जाऊन रिॲक्शन होईल. अरे खरं आहे ना. असंच त्यात पण ते रिॲक्टंट, असं समजा एक रिॲक्टंट होता सॉलिड जो खाली बसला, आणि एक होता गॅस जो वर उडेल, रिॲक्शन होईल का. तर अशीच केस असते. म्हणून काय होत असतं, हा जो हायड्रोजन गॅस असतो तो पॅलेडियमच्या सरफेसवर ऍब्झॉर्ब होतो. सपोज हा पॅलेडियमचा सरफेस आहे, त्याच्यावरती आपला हायड्रोजन काय होऊन बसतो रे, ऍब्झॉर्ब होऊन बसतो, चिपकतो फक्त, बरोबर आहे. असं झाल्याने काय होतं, तर एक हा हायड्रोजन स्टेबल झाला तर ह्याचे याच्यावर येऊन आदळायचे चान्सेस जास्त होते, बरोबर आहे. मी असं म्हणलं, एक मोठं फुटबॉलचं ग्राउंड घेतलं, दोघांना म्हणलं रॅन्डम पळा, बरोबर, रॅन्डम पळा इकडे तिकडे, त्यांचे धडकण्याचे चान्सेस कमी होतील, कोलिजन होण्याचे चान्सेस कमी. बरं, कोलिजन नुसतं होऊन प्रोडक्ट नसतो बनत, इफेक्टिव्ह कोलिजन काहीतरी प्रकार असतो. जुने बॉन्ड तुटले पाहिजे, नवीन बॉन्ड बनले पाहिजे. केमिकल कायनेटिक्स नावाच्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. लेट इट जे पण काय असेल, पण त्यात जर मी असं केलं, काहीतरी काय केलं, एकाला लॉक केले का, एका पोझिशनला थांबवलं आणि दुसरा येऊन पळत येतोय, चान्सेस आहेत की तो त्याला धडकेल. दोन्ही पळत आहेत, एकमेकांना डॉज मारतील ना, कट मारतील ना, निघून जातील. पण त्यातला एक स्टेबल असेल तर दुसरा येऊन आदळण्याचे चान्सेस जास्त. हा हायड्रोजन काय होऊन जाईल, स्टेबल होऊन जाईल, हा येऊन याला आदळतो. याच्या पलीकडे पण एक लॉजिक असं असतं, लॉजिक म्हणजे कॉन्सेप्ट असा असतो, असल मध्ये हायड्रोजनने आयुष्यात किती बॉन्ड बनवायला पाहिजे, एकच. काय होता ऑलरेडी, इथे त्याने इंटरॅक्शन्स बनवले, बॉन्ड बनवला का, इंटरॅक्शन्स बनवले. पण इकडे जर इंटरॅक्शन बनवले तर त्यांचे ओरिजिनल इंटरॅक्शन कमी होतील ना, कारण की हायड्रोजन मॅक्झिमम बॉन्ड किती बनवतोय, एक. दोन खूप चांगले मित्र होते, हे जास्त समजतं तुम्हाला, बरोबर आहे, आंबाबाई है ना, हे दोन खूप चांगले मित्र होते, बरोबर आहे ना. ओके, हे दोन चांगले मित्र होते. जर यांच्या आयुष्यात, यांची मैत्री अजून पण तुटली आहे का, पण ह्यांच्या आयुष्यात एक तिसरा पर्सन आला, बरोबर आहे का, जो दोघांचा म्युच्युअल फ्रेंड आहे. म्युच्युअल फ्रेंड जास्त धोकादायक असतात, म्युच्युअल फ्रेंड्स असावं तर स्वतःचे असावं, दोघांमध्ये म्युच्युअल झाले तर. आता काय झालं, ह्या दोघांचं ह्यांच्याशी इंटरॅक्शन वाढलं, ह्याच्याशी इंटरॅक्शन वाढलं तर स्वतःचा बॉन्ड आता तेवढा पक्का राहील का, कारण की याला माहित आहे की आमच्या दोघांचाच बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर ग्रुप नाहीये, ह्यांचा पण आहे आणि ह्यांचा पण आहे, बरोबर आहे ना. फक्त ह्यांचा आहे ह्या दोघांना माहित आहे, ह्या दोघांचा आहे ह्या दोघांनाच माहित आहे, आणि ह्या दोघांचा आहे हा घातक आहे म्युच्युअल फ्रेंड, बरोबर आहे ना. कामाची गोष्ट जास्त समजून घेऊ नका, इकडे बघा, है ना सर, थोडं थोडं रिलेट होत होतो, है ना, बघा. अरे कन्सेप्टच तसा आहे बे, हायड्रोजनचा मॅक्झिमम कॅपॅसिटी एक बॉन्ड बनवायचा होता. जर तो इकडे इंटरॅक्शन वाढवेल तर स्वतःचा बॉन्ड वीक होईल ना, म्हणून रेट ऑफ रिएक्शन वाढतो. बॉन्ड तुटला तर नवीन बनेल ना. जे पण होत असेल आपल्याला माहिती, इथे मेकॅनिझम कुठलं असतं, फ्री रेडिकल, हा इकडे आणि हा इकडे, हा रेडिकल तुटला तर हा पण इकडे आणि हा पण, आणि कंबाईन होऊन जातात, बरोबर आहे. आता तेवढाच हायड्रोजन रिॲक्ट होईल जेवढा या पॅलेडियमच्या सरफेसवर ऍब्झॉर्ब झालाय, बरोबर आहे ना. हा जो आपला माणूस असतो पीडीसी किंवा BSO4, ह्याला म्हणत असतात पॉइझनिंग एजंट. पॉइझनिंग एजंट, पॉइझनिंग एजंट काय करतो, एकदा हायड्रोजन पॅलेडियमच्या सरफेसवर चिपकला आणि रिॲक्ट झाला की लगेच BSO4 त्या सरफेसवर जाऊन चिपकतो. BSO4 ची पण टेंडन्सी असते सल्फर कंपाऊंडची की ते पॅलेडियमच्या सरफेसवर जाऊन चिपकतील. आता एकदाचा हायड्रोजन तर रिॲक्ट झाला, पण पुढच्या हायड्रोजनला परत त्याच्यावर चिपकायचा चान्स, हा BSO4 काय करत असतो, डीएक्टिवेट्स दी पॅलेडियम सरफेस. पॅलेडियमची सरफेसच खराब करून टाकतो. पॅलेडियमची सरफेस खराब केली तर दुसऱ्या हायड्रोजनला त्याच्यावर परत जाऊन चिपकायला चान्स, परत जाऊन चिपकला नाही तर रिएक्शन पुढे जाणार. म्हणून ही रिएक्शन फक्त किती वेळा होते, एकदाच होते. लक्षात राहील का. ओके, चुकून याच्यात अल्केन पण बनत असतो. बाय चान्स
अल्केन पण बनतो, पण मॅक्झिमम 95% काय बनत असतो, अल्कीन. तर ह्या केसमध्ये आपण लक्षात काय ठेवायचं, अल्कीन बनत असतो, एकदाच हायड्रोजन ऍड होतो. कळालं का नेमकं काय होतं या रिएक्शन मध्ये? ओके, असं काहीतरी होत असतं. आता याच्यात अजून एक महत्वाचा पॉइंट काय आहे, महत्वाचा पॉइंट याच्यामध्ये हे आहे की ही जी काही रिएक्शन होत असते ह्याला सिस एडिशन म्हणतात. ही जी काही रिएक्शन, तुम्हाला सिस ट्रान्स कळतो, अल्किन मध्ये असतो ना सिस ट्रान्स, सेम ग्रुप ऑन सेम साइड असतील तर सिस, अपोजिटला गेले तर ट्रान्स. आता काय होतं तेही समजून घ्या, पण याच्यासाठी रिएक्टंट स्पेसिफिक पाहिजे. मला सांगा याच्यात सिस ट्रान्स काय लॉजिक आहे का? काय लॉजिकच नाही. तर सिस पण म्हणू शकत नाही, ट्रान्स पण म्हणू शकत नाही. सिस ट्रान्सची कंडिशन आठवली का काय असते? डबल बॉन्डेड कार्बनला दोन वेगळे ग्रुप पाहिजे, ह्याच्यात सेमच तर ग्रुप आहेत ना. बाय चान्स आपण तसं पण एक्झाम्पल घेऊन टाकू. सपोज माझ्याकडे जो रिएक्टंट होता तो ब्युटाईन होता, त्यात पण ब्यूट 2 आयनी होता, ब्युटाईन. मी याच्यात काय करतोय सांगा, H2 ऍड करतोय इन द प्रेझेन्स ऑफ PD BaSO4. BaSO4 बघून तुम्हाला लगेच हिंट लागली की पार्शियल रिडक्शन आहे, म्हणजे एकदाच हायड्रोजनेशन होणार आहे, दोनदा नाही. मग आता काय होत असतं, याचे दोन ऑप्शन आहेत ना अल्किन बनल्यावर, एक तर हा पण ऑप्शन आहे की हा असा बनेल, कळालं का तुम्हाला, आणि एक ऑप्शन असा पण होता की हा असा बनेल, बरोबर आहे. आता होतं काय समजून घ्या, मला सांगा पॅलाडियमचा इथे असेल सरफेस, दोन्ही हायड्रोजन एकाच साईडने ऍड होत आहे का रे? जर दोन्ही येणारे हायड्रोजन ऍट अ टाइम एकाच साईडने आले तर हे दोन ग्रुप तर वरती जातील ना, दोन्ही हायड्रोजन एका साईडला आणि दोन्ही CH3 एका साईडला, म्हणून ट्रान्सवाला बनत नसतो. ह्या केसमध्ये जो प्रोडक्ट बनतो तो काय बनतो, C डबल बॉन्ड C CH3 CH3, इथे H आणि H, म्हणून ह्या रिएक्शनला कुठली एडिशन म्हणतात, सिस एडिशन असं म्हणतात, सिस एडिशन असं म्हणतात. लक्षात आले की मेथड ऑफ प्रिपरेशन व्यवस्थित? कसा बनतो ते नाही कळालं, रिझन, अरे रिझन दोन्ही हायड्रोजन ऍट ए टाइम एकाच साईडने जातात. आता होत असं असतं की दोन्ही एक जर हायड्रोजन गेला असता, आधी एक मग एक, तर मॉलिक्यूल जास्त स्टेबल, सिस आणि ट्रान्स मध्ये जास्त स्टेबल कोण असतं, चित्र काढून दाखव का हवं तर, कोण जास्त स्टेबल असतो, ट्रान्स. अरे हे ग्रुप समोर समोर आले तर रिपल करतात ना, हे अपोजिटला गेले तर कमी रिपल्शन करतात, हा जास्त स्टेबल असतो. इवन दो सिस अनस्टेबल आहे, पण ह्याने बनला का, दोन्ही हायड्रोजन ऍट ए टाइम एकाच बाजूने गेले तर हे दोन ग्रुप तर वर जातील ना, कारण की नंतर जाऊन तर sp2 बनतो, sp2 म्हणजे ट्रायगोनल प्लेनर का, बरोबर आहे ना. तर ह्या ट्रायगोनल प्लेनर मध्ये जे सरळ मी काढले होते आता ते वरच्या बाजूला गेले, कारण की दोन्ही हायड्रोजन ऍट ए टाइम एकाच बाजूने गेले, म्हणून सिस बनला, बरोबर आहे. ह्याचं दुसरं ऑप्शन पण असतं ज्याला म्हणत असतात बर्च रिडक्शन. याची खासियत अशी आहे की याचा प्रोडक्ट जो बनतो तो ट्रान्स बनतो, बोल रे. नाही नाही, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज फ्री टू रोटेट, कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज नॉट फ्री टू रोटेट. विशेष म्हणजे सिस ट्रान्स आयझोमरला आपण जिओमेट्रिकल आयझोमर्स म्हणलं होतं, आणि जिओमेट्रिकल आयझोमरची मी डेफिनेशन लिहून दिली होती. जिओमेट्रिकल आयझोमर्सची रूम टेम्परेचरला असे आयझोमर जे एकमेकात कन्वर्ट होत त्यांना जिओमेट्रिकल आयझोमर म्हणतात. ही डेफिनेशन टेक्निकल डेफिनेशन होती, लिहिलेली पण आहे आपण, पण आपल्याला आठवत याच्यात काही विशेष गोष्ट. हा चलो बढिया बात आहे ना, रिव्हिजन करत राहायचं. तर नाही होत, नो डाऊट, विसरले तर विचारत चला, ऑब्वियस आहे कन्वर्ट होत नसतात. चला दुसरे सायंटिस्ट होते बर्च, BIRCH, बर्च रिडक्शन. ह्यांनी काय केलं, ह्यांनी रिसर्च करताना काही ना काही टाकून बघतात, कशात काहीतरी मिळवायचं, झालं तर झालं, नाही झालं तर तो पण रिसर्च आहे की नसतं, है ना, हे पण तर रिसर्च असतो ना. तुम्ही 5 वर्ष PhD करून रिसर्च कराल, सपोज तुम्हाला बघायचं होतं की एक मेडिसिन या डिसीजवर काम करतं की नाही करत, रिसर्च हाच थोडी असतो की काम केलंच पाहिजे. तुम्ही हे पण तर रिसर्च लिहून ठेवताय ना की आता पुढच्यांनी हे काम करू नका, मी करून बघितले, तो पण संशोधनच आहे. याच्यात हे टाकल्याने हे बनत नसतं. तर त्यांनी जो काही प्रयोग केला तर त्यांनी काय केलं समजून घ्या रे, CH ट्रिपल बॉन्ड CH, यांनी काय केलं, Na प्लस NH3 टाकला, Na प्लस NH3. NaNH3 हा पण पार्शियल रिडक्शन करतो, पार्शियल म्हणजे 2 वेळा की 1 वेळा, एकच वेळा. सर कसं करतो लक्षात ठेवायचं नाहीये, पण मी तुम्हाला समजून सांगतो. हो तसं असतं, Na जसा पाण्यात गेला कसा तुटत असेल, Na प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉनला तो
लूज करून टाकतो. NH3 ऑफिशियली ब्रेक होत नसतो, पण जेव्हा ऑलरेडी सोडियम बनलाय जो प्लस मध्ये आहे, एक इलेक्ट्रॉन लूज झालाय, तर याचं ब्रेकडाऊन होऊन जातं. कसं? NH2 मायनस मध्ये आणि H प्लस मध्ये. जरा गोष्ट समजून घ्या. हा प्लस आणि हा मायनस काय बनवते? बरोबर आहे ना? NaNH2. पुढे चालून तुम्हाला कळेल, हा एक रिएजंट आहे, याला सोडामाइड पण म्हणतात. NaNH2 हा सोडियम, हा अमाइड, सोडामाइड असं नाव देत असतात. पण हे पुढे आता नका टेन्शन घेऊ. काम की बात, जो बच गवा वो क्या है? एक हायड्रोजन आणि एक इलेक्ट्रॉन. अरे सर, हा काय हायड्रोजनचा रेडिकल बनेल का? त्याला नॅसेंट हायड्रोजन पण बनू शकतात ना, हायड्रोजनचा रेडिकल बनेल. तर रेडिकल बनत असतो. जर इथे रेडिकल बनले तर ह्याचा पण बॉन्ड कशा पद्धतीने तुटेल? रेडिकलनेच तुटेल. मग हा पण रेडिकलने तुटून जाईल, हा इकडे आणि हा इकडे. जर असे दोन NH3 घेतले तर दोन रेडिकल बनतील का? आणि ते इथे कंबाईन होऊन जातील. अल्टिमेटली ह्या बॉक्स मधून मला तुम्हाला हे सांगायचं होतं की Na आणि NH3 मिळून नथिंग बट काय देतात? बाकी आपल्या कामाचं हे देतात, ते मरू द्या, पाण्यात राहील. हे आपल्या कामाचं आहे, ह्याच्यामुळे रिएक्शन होत असते. ओके, मग पार्शियल रिडक्शन म्हणजे काय लक्षात ठेवायचं? CH2 डबल बॉन्ड CH2. लक्षात आलं? पण या रिएक्शनची खासियत आहे की या रिएक्शनला काय म्हणतात? ट्रान्स ऍडिशन. बरं सर, नेमकं याला ट्रान्स का बरं म्हणत असतील तर तेही समजून घ्या रे. एकदम सोपा कन्सेप्ट आहे की ह्याला नेमकं ट्रान्स का म्हणायचं. हे जे ऍडिशन होतं याला ट्रान्स ऍडिशन असं का म्हणायचं. आता मला सांगा, हे दोन्ही हायड्रोजन एकाच साईडने आले की एक एक करून येतोय? एक हायड्रोजन येतोय, एक हायड्रोजन येतोय, एक हायड्रोजन येतोय ना. जर सपोज मी तो मगाचाच रिएक्टंट But2 घेतला असता आणि याच्यामध्ये काय टाकलं असतं? Na आणि लिक्विड NH3, NaNH3 टाकला असता, किंवा Na/NH3 असं लिहिलं तरी चालतं. ओके, स्लॅश म्हणजे ते दोन्हीच आहे. असं जर केलं असतं, ऍट अ टाइम एक हायड्रोजन येईल, ऍट अ टाइम एक हायड्रोजन येईल, म्हणजे हायड्रोजन आरामात फुरसतीत येतोय. अशा वेळेस जर एक एक हायड्रोजन येत असेल तर मॉलिक्यूल घाईमध्ये अनस्टेबल बनेल की आरामात स्टेबल बनेल? आणि स्टेबल कोण असतो? सिस की ट्रान्स? तिथून लक्षात ठेवायचं की इथे स्टेबल प्रोडक्ट ट्रान्सवाला बनत असतो. असं लिहिलं तर ट्रान्स लक्षात येते ना. हा हायड्रोजन दूर दूर नाही येते, एकूण एकच अर्थ. लक्षात आलंय का? तर याचा ट्रान्स प्रोडक्ट बनतो. तिथे काय झालं होतं लिंडलार्स कॅटलिस्ट मध्ये? सिस. काय मजबुरी होती? दोन्ही हायड्रोजन ऍट अ टाइम यायचे, एकाच साईडने यायचे. पण इथे जे आहे तिथे काय होते सर? एक एक करून येतोय. म्हणून हा असा प्रकार होत असतो. लक्षात येतं? ओके, इथून भरपूर सारे क्वेश्चन एक्झाम मध्ये बनत असतात. ओके, चलो. त्याच्यानंतर आपण कंटिन्युएशन मध्ये, ठीक आहे, 2-3 क्वेश्चन करून फिजिकल प्रॉपर्टीज करू, मग बाकीचं पुढच्या याच्यामध्ये जाईल आपलं. चला, 2-4 क्वेश्चन मिळून करूयात, म्हणजे ना एकदम तुम्ही आरामात पण नाही लिहित बसणार आहे. चला, सर्वांचं रिव्हिजन करू, आतापर्यंत शिकलेलं सर्वच. हा ना. सिक्वेन्स मध्ये जातो मी. CH3 CH सिक्वेन्स कुठलं बोल रे सर? सिक्वेन्स नका म्हणू, सिक्वेन्स म्हणा. ओके, चलो. याच्यामध्ये टाकला अल्कोहोलिक KOH आणि केली हिटिंग. चला, आठवतंय तुम्हाला? बोलो. रिएक्शनचं नाव सांगा. कंडिशन बघून रिएक्शनचं नाव. डी हायड्रेशन, डिहायड्रो हॅलोजिनेशन किंवा बीटा इलिमिनेशन. याच्यात काय होत असतं? जिथे हॅलोजन असतं त्याला म्हणतो, हा एक बीटा आणि हा बीटा दोन्ही सेम आहेत की वेगळे आहेत? मग एकदा OH हा बीटाचा हायड्रोजन काढेल, इथे डबल बॉन्ड येईल, क्लोरीन पडेल. खरं आहे? एकदा काय होईल? त्या बीटाचा, तुम्हाला लक्षात आले ना रे पक्का? म्हणजे एकदा डबल बॉन्ड लेफ्टला, खरं आहे का? CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2 CH3, आणि प्लस अजून काय बनेल सर? इकडे एक डबल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. सांगा मेजर कोणा पुढे लिहू? सेकंड. हा जो असेल सर तो कसा असेल? मेजर. कुठला रूल सांगतो रे हे? सेटजेफ रूल. हायपर कॉन्ज्युगेशन कॉन्सेप्ट आहे, बरोबर ना? रूल म्हणलं तर ज्या सायंटिस्टने दिलं त्याचं नाव सेटजेफ रूल. पण मोर करेक्ट तुम्ही बरोबर सांगत होते. काय रिझन आहे? ह्याला 3 आणि 3 6 हायपर कॉन्ज्युगेशन आहेत, याला फक्त 2च आहेत. ऑब्वियस आहे, साइड प्रोडक्ट K आणि Cl, KCl, OH आणि H हे नाही लिहिले तरी बंद पडत, टेन्शन नका घ्या. ओके, चलो. दुसऱ्या टाइपची रिएक्शन पहिली झेपली. ओके,
दुसरी आपण बघितली होती अशी वाली रिएक्शन, CH3 CH OH CH2 CH3, बरोबर आहे. याच्यामध्ये टाकला होता कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि केली होती हिटिंग. चला, तुम्हाला आठवलं रिएक्शनचं नाव? डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. काय होत असतं, ऍसिड काय देतो H+, हा H+ आणि OH जातो, इथे पॉझिटिव्ह चार्ज बनतो. ह्या केसमध्ये काय रिअरेंजमेंटचा चान्स? एरवी होत असते, पण आता गरज नाही, ऑलरेडी मोर स्टेबल आहे. अच्छा, पण याच्यात सुद्धा जो H आणि OH H2 पळून जाईल त्याला 2 H अवेलेबल आहेत, एक हा वाला आणि एक हा वाला. जर हा वाला H काढला तर इथे डबल बॉन्ड येईल, हा वाला H काढला तर सेमच प्रोडक्ट रिपीट होत आहेत का? बिलकुल सर. म्हणजे एक बनेल असा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड, काय मायनर लिहून टाकू का आधीच? ओके. प्लस दुसरी केस काय होती रे? CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, ह्याला काय लिहून टाकू? मेजर. इथे साइड प्रोडक्ट काय जाण्याचे चान्सेस आहेत? H+ आणि म्हणजे H2O, पण तोच H2O H काढणार आहे तर H3O+ होत असतं का? दोन्ही रिएक्शन रिवाइज झाल्या. ओके, चलो. तिसरी मेथड काय होती रे आपली? विसेनल वाली, बरोबर ना? CH3 CH Cl CH2 Cl. ओके, काय टाकायचं असतं सांगा विसेनल मध्ये? Zn आणि करायची असते हिटिंग. बाहेर कोण जातं? Zn आणि Cl, ZnCl2 प्लस CH3 CH डबल बॉन्ड CH2. बघा, बस एवढंच झालं रिव्हिजन. ह्या 3 रिएक्शन ह्या झाल्या एलिमिनेशनच्या. ऍडिशन मध्ये आता आपण शिकलोय पार्शियल रिडक्शन वाली, बरोबर आहे ना? ओके, मुद्दाम आपण रिएक्टंट घेऊयात आपला ब्युटाईन, कारण की त्यात सिस आणि ट्रान्स स्पेसिफिक सांगता येतं. ह्याच्यामध्ये मी काय केलं? याच्यामध्ये मी टाकला सुरुवातीला H2PD, हा तर टाकलाच, पण सोबत होता BSO4 किंवा क्विनोलिन, बरोबर आहे. काय होतं रे याने? सिस की ट्रान्स? सिस बनतो, म्हणजे CH3 CH डबल बॉन्ड CH आणि CH3. खरं आहे की नाही सर? सेपरेट रिएक्शन लिहायची नसेल तर त्याच्यामध्येच लिहून सांगा. काय करतो मी याच्यात? Na इन द प्रेझेन्स ऑफ NH3 टाकतो. ह्यावेळेस काय होतं? ट्रान्स. हा दोन्ही हायड्रोजन ऍट ए टाइम एकीकडूनच देतो, म्हणून ते बिचारे वर जाऊन सिस बनतात. पण हा एक एक देतो तर मॉलिक्यूल स्टॅबिलिटी बघेल आणि ट्रान्स बनतो. तर ह्या केसमध्ये काय बनतं आपलं? CH3C, इथे H डबल बॉन्ड, इथे CH3, इथे H. बघा, सेम ग्रुप ऑपोजिटला गेले, ट्रान्स. सर्व रिव्हिजन आतापर्यंत शिकलेलं एवढं. लेक्चर किती लागलेत आपल्याला? आजचं 4थं, पण रिव्हिजन फक्त एवढंच आहे. दॅट्स इट, एवढंच रिव्हिजन आहे. पण खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकलो, पहिल्यांदा शिकलो म्हणून एवढे 4 लेक्चर लागलेत. अदरवाईज रिव्हिजन एवढंच आहे. एकदा व्यवस्थित शिकलं तर आता रिव्हिजनला किती वेळ लागतं? मॅक्झिमम 2 मिनिट, 5 मिनिट. प्रश्न सोडून आपण 2 मिनिटात मोकळे झालो. झेपलं? एक पॉइंट अजून कंटिन्यू करूया, मग आजच्यासाठी ते इनफ होऊन जाईल. आणि तो पॉइंट आहे रे आपल्याकडे फिजिकल प्रॉपर्टीज. खूप साऱ्या नाहीयेत, एकच स्लाइड आहे आणि एका स्लाइडवर क्वेश्चन घेईल, त्याच्यामुळे मग ते थोडंसं कंटिन्यू मध्ये जातो. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय काय असतं? तर पोलॅरिटी, पोलार आहे की नॉन पोलार, त्याच्यानंतर बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, डेन्सिटी वगैरे असतात. पण आपल्याला क्वेश्चन फक्त 2च ठिकाणून येणार आहेत. एक तर पोलॅरिटी, पोलॅरिटीवरून आपल्याला सॉल्युबिलिटी सांगता येत असते, आणि दुसरं बॉइलिंग पॉइंट, इथूनच क्वेश्चन येणार आहेत. सो पहिले तर तुम्ही मला सांगा, जो मी मॉलिक्यूल काढतो तो अल्केन्स कसे होते ते सांगा. पोलार की नॉन पोलार? नॉन पोलार, कारण की अल्केन म्हणजे सर्व कार्बन सेमच असायचे, कॅन्सल होऊन जायचे. इथे काय होतं समजून घ्या. इथे मी घेतो CH2 डबल बॉन्ड CH2, हा वाला घेतला, एकाला राऊंड होता का? होतं. चलो, हा घेतला. तुम्हाला काय वाटतं बघून, पोलार आहे नॉन पोलार आहे? नॉन पोलार पक्का की पोलार? नॉन पोलार. कसं काढतात सांगा? हा पण डबल बॉन्डेड कार्बन, हा पण sp2, तर तो पण ह्याची त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ना तर हा इलेक्ट्रॉन ओढतोय ना तर, जर कोणीच एका साईडला इलेक्ट्रॉन ओढत नाही तर न्यू इज इक्वल टू काय झाला? आपण याला डायपोल म्हणतो ना. जर असं 0 असेल तर मॉलिक्यूल कसा असतो? काहीच डाऊट नाही, हा मॉलिक्यूल कसा असेल? नॉन पोलार असेल. आता मी थोडासा वेगळा मॉलिक्यूल काढतो, CH3 CH डबल बॉन्ड CH2, हा बघून काय वाटतं? हा स्लाइटली किंवा वीकली पोलार असतो, पूर्ण तर नाही. का बरं सर असं? बघा, हे दोन सेमच आहेत, ह्या दोघांचा डायपोल कॅन्सल झाला, पण ह्यांचा कॅन्सल नाही होणार ना.
हा कार्बन डबल बॉन्डेड आहे म्हणजे sp2 आहे का, आणि हा सिंगल बॉन्डेड म्हणजे कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, म्हणजे याचा थोडासा डायपोल तिकडे जाईल आणि कॅन्सल होणार, ह्याचा न्यू एक्झॅक्ट 0 येणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही पण कार्बनच आहेत. हा चांगला पोलार आहे की वीक पोलार, वीकली पोलार. हा वीकली पोलार असतो, एवढं पण लक्षात ठेवा. स्ट्रॉंग नसतो, वीकली पोलार असतो, खूपच कमी. मग आपण याला काहीतरी विशिष्ट शब्द वापरूयात. जर अल्किनचे बरोबर मधातून 2 तुकडे झाले, उजवीकडे सेम आणि डावीकडे पण, अशा अल्किनला सिमेट्रिक अल्किन म्हणायचं. कशा अल्किन म्हणायचं? सिमेट्रिक अल्किन. आणि मग आपण इथून पुढे एक जनरल सेंटेन्स बनवूयात. काय? सिमेट्रिक अल्किन आर नॉन पोलार, कारण की सिमेट्रिक आहेत म्हणजे उजवीकडचं डावीकडचं कॅन्सल होतं. पण ह्याला जर मी मधातून असे तुकडे केले तर 2 तुकडे होत आहे का रे? हा एक्स्ट्रा पडतोय ना. मग हे सिमेट्रिक की अनसिमेट्रिक? अनसिमेट्रिक. मग तुम्ही मला सांगा, हे अनसिमेट्रिक अल्किन जे असतील ते कसे इन नेचर असतील? पोलार की वीकली पोलार? वीकली पोलार. शेवटी कार्बनच आहेत ना सर. डायरेक्ट कार्बन आणि हॅलोजन असते तर फरक जास्त पडला असता. शेवटी कार्बनच आहेत. झेपलं का? ओके चलो. तर अशी गोष्ट आहे. या पोलॅरिटीवरून तुम्ही एक छोटासा पॉइंट, जो की विचारणार तर नाहीत पण तुम्हाला यायला पाहिजे तो सांगू शकता. तो असतो रे सॉल्युबिलिटी. तो असतो सॉल्युबिलिटी. तुम्हाला काय वाटतं, हे अल्किन जे कार्बननी बनलेले आहेत मोस्टली हे नॉन पोलार असतात आणि थोडे थोडे वीकली पोलार असतात, म्हणजे थोडे वीकली आहेत. तर हे पाण्यात सोल्युबल असतील का? नाही, कारण की पाणी हे स्ट्रॉंगली पोलार असतं आणि पाणी हायड्रोजन बॉन्डिंग बनवतं. हे असं काही करत नाहीत. मग हे कशात असतात याच्यावर प्रश्न येत नाही. अगेन एनसीईआरटीत ते दिलं पण नाही, अंदाजे सांगतो. अंदाज कन्सेप्टनेच सांगतोय, पण येत नाही, पण तुम्हाला रिलेट करायला सांगतोय. क्वेश्चन मध्ये येत नाही. तर हे आहे की हे इनसॉल्युबल इन वॉटर असतात. इनसॉल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये सोल्युबल नसतात किंवा स्लाइटली, व्हेरी स्लाइटली, थोडे थोडे. ते पण कोण वाले? हे वाले अनसिमेट्रिक वाले. सिमेट्रिक तर स्ट्रिक्टली. अच्छा, पण हे सोल्युबल होऊ शकतात. सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. कोणी म्हणेल सर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे नेमकं काय? ऑर्गॅनिक म्हणजे काय आलं पाहिजे? कार्बन. मग कार्बनचे सॉल्व्हंट कोण असतात? क्लोरोफॉर्म, CHCl3, कार्बन टेट्राक्लोराइड. इथेनॉल पण पोलार जास्त होऊन जाईल. ऑर्गॅनिक आहे पण ते पोलार होऊन जाईल. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जे कसे आहेत? लेस पोलार किंवा नॉन पोलार. हे पण लक्षात ठेवा. बरोबर ना. इथेनॉल मध्ये सोल्युबल होणार नाहीत. इथेनॉल एकदम पाण्यासारखाच झाला ना, OH आला त्याच्यात, असं वगैरे असतात. एनिवेज इथून क्वेश्चन येत नाही पण मी तो पॉईंट सांगितला. स्लाइटली पोलार. मग त्याच्यामुळेच आपण म्हणलं ना सिसवाला. सिसवाल्याला तू सिमेट्रिक नाही म्हणू शकत. रिझन बी, असं जर केलं तर लिटरली असे तुकडे नको करू त्याचे. सिसला जेव्हा आपण त्याची सिमेट्री वगैरे चेक करत असतो, कुठेतरी असं बघा, आपण एक बघितलं होतं बघा, या पॉईंट कडून इकडे गेलो सेमच ग्रुप भेटले काइंड ऑफ. तर त्या हिशोबाने एकदम 100% करेक्ट पण आपण सिस आणि अनसिमेट्रिक आणि सिमेट्रिक नुसार केलं नव्हतं. ते तर आपण प्रत्येक वेळेस कशावरून सांगतो आपण पोलॅरिटी? डायपोल वरून सांगत असतो. हे जनरलाइज सेंटेन्स बनवले आपण. लक्षात आलं? ओके चलो. म्हणजे नेहमी असंच नाही की सर्व सिमेट्रिक नॉन पोलरच असतात असं फिक्स म्हणायचं. मग तसा तो सिस अल्किन काइंड ऑफ म्हणू शकतोस की सिमेट्रिक आहे, पण तरी सुद्धा आपण डायपोल वरून सांगत असतो. झेपलं? दुसरा आणि शेवटचा पॉइंट, तिथला क्वेश्चन तर फिक्स येणारच आहे. बॉइलिंग पॉइंटचा ऑर्डर. परत मला थोडंसं रिव्हिजन सांगा रे. बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हा गडबड नका करू. व्हेरी गुड. पहिले काय चेक करायचं? इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. इंटर मॉलिक्युलर फोर्सेस, बरोबर आहे ना. जर ते सेम असतील तर काय चेक करायचं? मास. जर मासही जवळपास सेम असेल किंवा सेम असेल पण ब्रांचिंगला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. क्या बात आहे, सर्वांना आठवलं ना? ओके, ब्रांचिंगला इनव्हर्सली प्रोपोर्शनल, बरोबर आहे. आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पुढच्या फंक्शनल ग्रुप सोबत तुम्हाला अजून जास्त समजते. सध्या आपण मास आणि ब्रांचिंगने जस्टिफाय करतो. जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, इथेन आणि इथिन मध्ये कुणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल? नाही, इथिन आणि इथिन घेऊन परत इंटरमॉलिक्युलर फोर्सेसने टाय होऊन जाईल. एक सिंपल एक्झाम्पल देतो. CH2 डबल बॉन्ड CH2, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. रिझन, हा सिमेट्रिक आहे, हा नॉन पोलार, हा पोलार. याचे इंटरॅक्शन जास्त असतील. दुसरी गोष्ट,
जर दोन्हीही अल्किन आहेत म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जवळपास सेम आहेत तर काय चेक केलं, ज्याचं मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. दुसरा वाला एक्झाम्पल घेतला, CH3 CH डबल बॉन्ड CH2, CH3 CH डबल बॉन्ड कॉर्नरला घेऊयात हवं तर CH CH3 किंवा CH3 CH3 डबल बॉन्ड CH. चलो ABC नाव देतो, ABC. सर्वात जास्त बी असेल पक्का. सर्वात पहिले काय तुम्ही मास चेक करताय का, कारण की सर्वच अल्किन आहेत म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑलमोस्ट सेम. मग तुम्ही मास चेक केलं, ह्याचा सर्वात कमी असेल हे सर्वांना कळालं, कारण की याच्यात 3 कार्बन आहेत त्याच्यात 4 कार्बन आहेत म्हणजे ए सर्वात पाठीमागे असेल, कळालं का. बी सर्वात पुढे असेल कारण की त्याला ब्रांच नाहीये, मग मधात कोणाला सी. सर्वांना झेपलं. ओके चलो आज के लिए इतना. ओके चलो नोट्स बना लेते हैं. कॉफी मैं पीऊंगा अभी जाके, तुम है ना.